जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार तर ह्याविषयी खूप मोठी बातमी आली आहे मित्रांनो. तर आपण या व्हिडिओमध्ये ती बातमी पाहूया. त्याआधी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. सबस्क्राईबचं बटन खाली आहे मित्रांनो. सबस्क्राईब केल्यावर आपल्याला खूप प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ बनवण्यासाठी. तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो, ही बातमी आपण शरद पवारजींच्या तोंडून ऐकू. तर ही बातमी मीडियाद्वारे कळवली आहे त्यांनी. तर ती बातमी पाहूया. चला. आणि हे महाराष्ट्राला सोडवण्याचं ऐतिहासिक काम या जाहिरातीच्या माध्यमातून झालं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. असं म्हणाले की भाजप आणि शिंदे गटामध्ये अंतर्गत खूप वाद चालू आहेत, त्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी सुद्धा जाहिरात द्यावी लागली की 8 मंत्र्यांची जाहिरात खुलासा द्यावा लागला. याकडे आपण कसं बघता? त्याची दोन गोष्टी मी बघतो. एक तर टुरिझम म्हणजे प्रिन्स मीडिया आणि यांना जनरली आत्तापर्यंत राजकीय पक्ष एवढ्या मोठ्या जाहिराती सगळ्या महत्त्वाच्या पेपरमध्ये कधी देत नाही. तर त्या जाहिराती आता देण्याचं काम या ठिकाणी केलं. प्रिन्स मीडियाच्या दृष्टीनं ती लाभदायक गोष्ट. तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होण्यासाठी 3 नावे काढली आहेत मित्रांनो. तर आपण ही 3 नावे कोणाची आहेत आणि कुठल्या उमेदवाराचे आहेत पाहूया. तर पहिलं नाव म्हणजे माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते. आणि मित्रांनो, दुसरं नाव म्हणजे मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्याचे आमदार समाधान आवताडे. आणि तिसरं नाव म्हणजे सांगोल तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख. तर मित्रांनो, तुम्हाला यात एकापैकी कोण वाटतंय सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होईल? मला कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया सांगा.